आता बातम्या सविस्तर पाहूया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावर भाजप आमदार रणजितसिंह पाटलांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली, तर आमदार कैलास पाटलांनी या मुद्द्यावर बोलताना पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत कारवाईची मागणी केली। याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री देवेंद्र भोयर यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं। डोंबिवलीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा रंगलेली आहे। या बॅनरवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा फोटो असून इस बार जवाब ही ऐसा देंगे फिर कभी सवाल ही नहीं उठेगा असा आशय लिहित शिवसेनेला डिवचण्यात आलं। धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या वाटणामध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनी केलाय। शालेय पोषण आहार योजनेमध्ये 1800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत म्हटलंय। यवतमाळच्या पुसद येथील मध्यवस्तीमध्ये असलेल्या शेषराव पाटील जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्थेच्या 10 एकर जागेची कवडी मोल भावामध्ये खरेदी झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केला आहे। भाजपचे माजी मंत्री मदन येरावार यांचा भाऊ अमोल येरावार यांनी 500 कोटींची जमीन 30 कोटीत खरेदी केल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला आहे। जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे न करता बिले काढण्याचा आणि अनामत रकमेच्या अपहाराचा मुद्दा जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करून जाब विचारला। 111 कोटी 63 लाख रकमेच्या अपहार कटाचा मुद्द्यावर कारवाईची मागणी करण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला उल्हासनगरमधील गोपाळ समाजाच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आला। आमदार पडळकरांनी विधानसभेमध्ये गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ असावं अशी मागणी केली, त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ हा दुग्धाभिषेक करण्यात आला। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे। पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असल्याचं भाकीतही त्यांनी व्यक्त केलंय। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेगाव येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेला हजेरी लावली होती। यावेळी बोलताना त्यांनी राज्यात लवकरच स्पोर्ट्स कोड हा लागू करणार असल्याची घोषणा केली आहे। पुढील अधिवेशनामध्ये यासाठी कायदा करणार असल्याचंही मंत्री कोकाट यांनी सांगितलं। अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जौंजाळ यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 18 मधल्या राजापेठ शंकरनगर येथे राहणाऱ्या सारंग राऊतांच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावे आहेत, मात्र प्रत्यक्षात सारंग राऊत या घरी राहत नसल्याचं महानगरपालिकेच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालंय। सारंग राऊत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत असाही आरोप काँग्रेसनं केलाय। पुण्याच्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्री व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या तक्रारीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आलाय। आमदार देवेंद्र कोठेंनी सोलापूर शहरातील विकास कामांच्या प्रश्नांवर आमदार विधानसभेमध्ये मागण्या लावून धरल्या। सोलापूरला IT पार्क मंजूर झाल्यामुळे सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार असल्याचंही आमदार कोठेंनी म्हटलंय। मंत्री मंगलप्रभात लोढांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेत विविध योजनांचा आढावा घेतला। राज्यामध्ये 1 जानेवारीपासून प्रारंभ होत असलेल्या मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेसंदर्भात त्यांनी माहिती घेतली। मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नागपुरात बंजारा समाजाच्या समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। फलोत्पादन मंत्री भरत गोगाल यांनी नागपूरच्या काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि नर्सरीजना भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत माहिती जाणून घेतली। भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधितांना जलसंपदा मंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने आंदोलकांनी वैनगंगा नदीकिनारी पुन्हा जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। 12 डिसेंबरला आंदोलकांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेटीचं आश्वासन दिलं होतं। सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। संखला स्वतंत्र तालुका म्हणून जाहीर करावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे।
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात यावे तसेच थकीत वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन यशवंत स्टेडियम या ठिकाणी लोटांगण मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। वंदे भारत रेल्वेतील प्रवाशांना जेवणामध्ये आता स्थानिक पदार्थ दिले जाणार आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। एसटी महामंडळाने 5100 नव्या बस खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। यामुळे राज्यातील एसटी आगारांना मोठा दिलासा मिळाला असून लालपरीला नवी ताकद मिळाली आहे। आरबीआय बँकेनं रेपो दरामध्ये कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय। एसबीआयने गृह कर्जासह विविध कर्जाच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे। 50 एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगी शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यात येणार आहे। छोट्या SRA प्रकल्पांऐवजी आता संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना राबवली जाईल। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटातील पहिलं गाणं शाळा मराठीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता। आता दुसरं गीत स्वर्गात आकाशगंगा हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे। या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञान मंदिर कर्जत प्रशालेतील पटांगणामध्ये पार पडला। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये शेतातील मोटारीच्या वायर चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। इथे शेंडगा शिवारातील 10 ते 12 शेतकऱ्यांना या चोरीचा फटका बसला असून ऐन हंगामामध्ये पिकांना पाणी देण्याचं संकट उभं ठाकलंय। चिपळूणमधील TWJ कंपनीच्या फसवणूक प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। या कंपनीमध्ये 1600 पोलीस कर्मचाऱ्यांपासून थेट SP पदावरील अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केली असल्याचा दावा कंपनीचे संचालक समीर नार्वेकर यांनी केलाय। त्यामुळे पोलीस खात्याशी संबंधित असणाऱ्या या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतात। पुण्यातील खडकी भागामध्ये 2 तरुणांनी गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खडकी पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेत त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेरासमोर माफी मागायला लावली। कराडमध्ये झालेल्या भीषण अपघात प्रकरणामध्ये लोक न्यायालयाच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहकार्य करत तडजोड केली। अपघातातील पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे आणि त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची विमा रक्कम मंजूर करण्यात आली। कल्याण पश्चिम येथील सिंडिकेट परिसरामध्ये रॅपिडो मोटरसायकल चालकानं एका तरुणीची छेड काढत तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यानंतर तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी रॅपिडो चालकाला पकडून चोप दिला। बदलापुरातील कात्रप परिसरामध्ये असलेल्या अल्फा लाईफस्टाईल फार्मसी या मेडिकलला रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील लहान मुलांच्या रुग्णालयातील 11 बालकांसह अन्य 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अग्निशमन दलानं 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खंडाळा घाटामध्ये काही बेदरकार बायकर्सकडून जीवघेणी स्टंटबाजीचे प्रकार सुरू आहेत आणि ते समोर आलेले आहेत। वाहतुकीचे सर्व नियम मोडत हे बायकर्स भरधाव वेगामध्ये स्टंट करत असल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकांना आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। सिंधुदुर्गातील तळवडे येथील कात व्यावसायिक बाळू जाधवांच्या कारखान्यांवर वन विभागानं शनिवारी मध्यरात्री कारवाई करत मशिनरी सील केली। मात्र ही कारवाई बेकायदेशीर असून अधिकारी हप्त्यासाठी त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप व्यावसायिक जाधव यांनी केलाय। त्यामुळे कुटुंबाला त्रास झाल्याचंही त्यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 42 वर्षीय प्रकाश गायकवाड या रुग्णाचा डिस्चार्ज नंतर अवघ्या 2 तासात मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। रुग्णालयामध्ये तपासणी दरम्यान प्रकाश गायकवाड यांचा ECG आणि रक्तदाब सर्वसामान्य असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र तरीही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलंय। अवैध वाळू उत्खनन प्रकरणामध्ये तत्कालीन भंडारा SDO गजेंद्र बालपांडेंना
निलंबित करण्यात आलंय, तर सेवानिवृत्त तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्यात आलाय. महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये याची घोषणा केली. महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षांमध्ये 14,526 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी विधिमंडळात दिली आहे. भाजप आमदार स्नेहा दुबेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा तपशील सभागृहासमोर आला. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीडच्या माजलगाव परिसरामध्ये शनिवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या जवळ दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी ससाणेंच्या गाडीवर दगडफेक केली. या संदर्भामध्ये धारूर पोलीस ठाण्यामध्ये ससाणे यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. कोल्हापुरातील जुना बुधवार परिसरातील शहीद भगतसिंग चौकामध्ये डंपरच्या धडकेमध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नालासोपारा पूर्वेकडील आदर्श नगर परिसरातील गोल्डन पॅलेस अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. 4थ्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अकोल्याच्या खरब ते घुसर रोडवर दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न करताना मालवाहू गाडी उलटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 ते 12 मजूर हे गंभीर जखमी झाले. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शनिवारी 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये एका कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. अखेर 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद केलं. सांगलीच्या कडेगावमधील देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी 4 बिबट्याचा वावर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी तातडीनं वनविभागाला बिबटे दिसल्याची माहिती दिल्यानंतर वनविभागानं घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा मागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त पाऊस पडल्यानं रब्बी पिकांच्या पेरणीचा टक्का वाढला आहे. यामुळे युरिया खताच्या पुरवठ्याचे गणित बिघडलंय. त्यामुळे युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात. रत्नागिरीतल्या मिरजोळे पाटील वाडी येथील प्रसिद्ध शिप मॉडेलर मयूर वाडेकर या तरुणानं आपल्या कुशल टीमच्या सहकार्यानं INS विक्रांत जहाजचं 35 फुटी मॉडेल बनवलेलं आहे. हे भारतातलं पहिलं 35 फुटी लांबीचं शिप मॉडेल असून त्याचं वजन 3 टनपेक्षा अधिक आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चाकण उपबाजारामध्ये कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यापुढील काळातही कांद्याची आवक घटली तर दरामध्ये मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. धाराशिवमधल्या पूरग्रस्तांना आज 101 गायींचं वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या गायीचं वाटप होणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी गुजरातमधून गीर जातीच्या देशी गायीची खरेदी केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगदा परिसरामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणाऱ्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार उत्तराखंड येथील तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग आणि तारेची जाळी बसवण्याचं काम वेगात सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावमध्ये आज राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली. राज्यभरातील बॉक्सिंग खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 दिवसीय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप झाला. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 30 वर्षांपासून महामंडळाकडून हा उपक्रम राबवण्यात येतो। मुंबईतील कष्टकरी आणि कामगार वर्गातील तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना रात्र शाळांमुळे शिकण्याची संधी मिळते, परंतु दुर्दैवाने पटसंख्येअभावी मुंबईतील 17 रात्रशाळा गेल्या 4 वर्षात बंद पडल्या आहेत। मुंबईतील मराठी माणूस उपनगरांमध्ये स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढल्यानं ही परिस्थिती ओढावली असा आरोप विरोधी पक्षानं विधान परिषदेत केला। फुटबॉलपटू मेसी आज मुंबईमध्ये येणार आहे। मेसीच्या स्वागतासाठी वरळी सी लिंकवर अनोख्या पद्धतीने रोषणाई करण्यात आली होती। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रात्री उशिरा मोठा गोंधळ उडाला। 12:15च्या सुमारास जोधपूर एक्सप्रेस बदलापूर स्थानकामध्ये थांबवण्यात आल्यानं बदलापूर आणि कर्जतकडे जाणाऱ्या अनेक लोकल एका मागोमाग एक खोळंबल्या होत्या। मुंबईतील भाईंदर कोस्टल रोडसाठी 45,000 तीव्रांची कत्तल करण्यात उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे। या तीव्रांची कत्तल केल्यानंतर या बदल्यामध्ये नवीन तीव्रांची झाडे इथे लावली जातील। रोड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तीव्रांची झाडे लावली जातील असं पालिकेनं न्यायालयाला सांगितलंय। एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। विश्रांतीनंतर स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अकोला शहरातल्या डाबकी रोड येथील फडकेनगर आणि सैलानीनगर परिसरामध्ये नळाद्वारे दूषित पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे। अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या निर्णयाला नागरिकांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर महापालिका प्रशासनानं माघार घेतली आहे। माळीवाडा वेस पाडण्याची कार्यवाही रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापूरच्या विकासाची ऐतिहासिक साक्ष देणारा दमानी नगर इथला 103 वर्षापूर्वीचा रेल्वे पूल आज इतिहास जमा होणार आहे। दमानी नगर इथला रेल्वे पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनानं 12 तासांचा मेगा ब्लॉक घेतलाय। सोलापुरातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या। बांगलादेशने वाढवलेली आयात, श्रीलंकेसह दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, संपत चाललेल्या जुन्या मालाचा साठा, आकारानं लहान असलेला नवीन माल या सर्व परिस्थितीमुळे कांद्याच्या भावामध्ये सध्या 2 दिवसांपासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। 2 दिवसांमध्ये कांद्याच्या भावामध्ये घाऊक बाजारामध्ये किलो मागे 5 ते 7 रुपये वाढ झाली आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते। अशातच आता सिंचन विहिरींना मुबलक पाणी आणि गिरणा जामदा कालव्यातून पाण्याचे 3 आवर्तन मिळणार असल्यानं रब्बी हंगामातील पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। पाणी अधिक असल्यानं रब्बी क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।